नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डूबी डू या आपल्या लोकप्रिय गाजलेल्या अशा संवाद कट्ट्यावर आज आपल्या गेस्ट आहेत की ज्यांनी इतिहास निर्माण केलेला आहे. त्या नेत्रतज्ञ तर आहेतच, पण नेत्रसेवेसोबत अक्षरसेवासुद्धा त्यांनी रुजू केलेली आहेत आणि त्या आहेत डॉक्टर रेणुका निरंजन चव्हाण. आजच्या आपल्या 166व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मॅडम, आपलंसुद्धा आमच्या मल्हारच्या या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सर. मित्र हो, डॉक्टर रेणुका चव्हाण गेल्या 15 वर्षापासून नेत्रसेवा करतायत. जवळपास 20,000च्या पेक्षा जास्त ऑपरेशन्स, नेत्र शस्त्रक्रिया त्यांनी परफॉर्म केलेल्या आहेत. अनेक शिबिरं आणि नेत्राच्या संदर्भातलं आरोग्य जपण्यासाठी म्हणून काय जागृती करायला हवी, कारण आपल्या या खानदेशच्या प्रांतामध्ये अनेक कष्टकरी लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत आणि डोळा हा आपल्या एकूणच आरोग्याचा केंद्रबिंदू आहे मित्रांनो. तर मी नक्कीच या निमित्तानं आपल्याला चर्चा करायची आहे आणि मॅडमकडनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेत्रसेवा नेमकी त्यांनी कशी केलेली आहे, आरोग्य कसं जपलं पाहिजे डोळ्यांचं, आणि पर्टिक्युलरली या वाढत्या उन्हाळ्याच्या काळामध्ये, कडक उन्हामध्ये डोळ्यांची निगा कशी राखली पाहिजे, आपल्या बालकांना कसं पालकांनी सांभाळलं पाहिजे, ही याविषयी अनेक जे प्रश्न आहेत याच्या अनुषंगाने येणार आहे. त्याची तपशीलवार चर्चा आपल्या या संवाद कट्ट्यावर आपण डॉक्टर रेणुका चव्हाण यांच्याशी आज करतो आहे. मॅडम, आपलं पुन्हा मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, हे जे पुस्तक आपल्या आकर्षक मुखपृष्ठासह आपल्या कॅमेऱ्यात आपल्या सगळ्यांना दिसतं आहे, त्याचं टायटल, त्याचे जे शीर्षक आहे ते सुद्धा अतिशय कॅची असं आहे. OIC. आय म्हणजे मी नव्हे, तर आय म्हणजे डोळे. तर त्या संदर्भामध्ये निगा कशी राखायची आणि एकूणच डोळ्यांचं सौंदर्यसुद्धा कसं कसोशीनं आणि असोशीनं जपायचं, हे आपण ह्या पुस्तकाच्या लेखिका आणि ज्यांनी आपल्या खानदेशामध्ये अल्पावधीतच उत्तम असं लौकिक ओळख स्वतःची निर्माण केलेली आहे अशा रेणुका आपल्याशी बोलणार आहेत. मॅडम, मला सांगा, बघा म्हणजे हिंदी असो किंवा मराठी चित्रपट असो, डोळा हा या अवयवाचं सौंदर्य लक्षात घेऊन अनेक गीतं लोकप्रिय झालेली आहेत, अजरामरसुद्धा झालेली आहेत. म्हणजे ते हा जो अवयव आहे हा अलंकार पण मानला जातो, त्याला ज्वेल असं म्हणतात आपण एकूणच याच्यात. तर तुमच्या वैद्यकशास्त्रामध्ये त्या परिभाषेमध्ये नेमकं डोळ्याचं स्थान आणि त्याचं महत्त्व काय बरं, प्लीज. अर्थात वैद्यकीय क्षेत्रात देखील आणि शास्त्रात देखील डोळ्यांचं अत्यंत महत्त्व आहे. जे ज्ञान आपल्याला आपल्या सराउंडिंग्सबद्दल किंवा आजूबाजूच्या परिसराबद्दल जे आपल्याला अवगत होते, त्याच्यातलं 90% ज्ञान हे आपल्याला डोळ्यामुळे अवगत होते. त्यामुळे डोळ्यांची निगा राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अर्थातच जसं तुम्ही म्हणताय की नाट्यशास्त्रात अथवा मूवी इंडस्ट्रीमध्ये किंवा कवी जे असतात त्यांच्यामध्ये देखील डोळे हे अत्यंत फेमस आहेत, कारण त्याच्यावर अनेक कविता होतात, गाणे संबोधले जातात आणि त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखावी ह्याचं महत्त्व अत्यंत आहे. त्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये जनसामान्यांना डोळ्यांची निगा कशी राखावी ह्याबद्दल ज्ञान अवगत होईल आणि ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी लिहिलेलं आहे. वा, थँक्यू. जवळपास 15 वर्ष आपण या नेत्रसेवेमध्ये आहात आणि उच्च विद्याविभूषित, म्हणजे त्याची ती काही डिग्री आहे आणि MBBS तर तुम्ही आहात, अशी बेसिकच डिग्री आहे आणि याच्यातमध्ये पण स्पेशालिटी तुमची वेगळी आहे, परत नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून आणि शल्यचिकित्सकसुद्धा. तर अनेक शिबिरं, त्याचं यशस्वी आयोजन आपण केलेलं आहे. तर हा सगळा वारसा आणि हे असं करावं अशी उर्मी आतून कुठून आली बरं? हो,
बीइंग MBBS डॉक्टर अत्यंत आपण एक उच्च शिक्षित डॉक्टर असतो, त्याच्यानंतर आपण नेत्ररोग शास्त्रामध्ये त्याच्यामध्ये स्पेशालिटी अवगत झालेली असते. तर हे आपल्या ज्ञानाचं जनसामान्यांना त्याचा उपयोग व्हावा, आपल्या समाजासाठी उपयोग व्हावा, त्यासाठी नेहमीच मी आपले जे सगळे वेगवेगळे स्तर आहेत समाजाचे त्यासाठी मी कार्यरत असते. माझ्या माहेरी माझे वडील आणि भाऊ हे दोघंही डॉक्टर आहेत. माझे वडील जनरल प्रॅक्टिशनर आहेत, माझा भाऊ हा हार्ट सर्जन आहे आणि सासरी माझे सासरे अर्थात आपल्या सर्वांना माहिती आहेत सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर दिलीप चव्हाण आणि माझे हजबंड हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत, ते डॉक्टर निरंजन चव्हाण, ते देखील एक अत्यंत फेमस जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. तर असं माहेरी आणि सासरी असं दोन्हीकडे देखील डॉक्टरांचा वारसा अवगत आहे आमच्या फॅमिलीला आणि डॉक्टरांना पोषक असं जे वातावरण असलं पाहिजे ते दोन्ही फॅमिलीजमध्ये आहे. त्याचबरोबर माझ्या आईचा आणि सासूबाईंचा देखील मला खूप सपोर्ट असतो. त्यामुळे सगळा जर आपल्याला एवढं देवाच्या कृपेने जर आपल्याला एवढं सगळं काही अवगत आहे, सगळा सपोर्ट अवगत आहे, तर आपण समाजासाठी नक्कीच काहीतरी योगदान दिलं पाहिजे हे मला नेहमीच वाटत असतं आणि त्यानुसार मी अनेक असे कार्यशाळा घेत असते किंवा लेक्चर्स घेत असते, शिबिरं घेत असते. त्याद्वारे वेगवेगळ्या जनसामान्यांपर्यंत, वेगवेगळ्या स्तराच्या लोकांपर्यंत नेत्रसेवा ही पोहोचते आणि त्यांच्यामध्ये एक सोशल अवेअरनेस देखील निर्माण होते. नक्कीच, म्हणजे ही जाणीव असणं हे पण फार महत्त्वाचं आहे आणि तो वारसा आणि वसा तुम्ही मनापासून जपताय. अत्यंत पवित्र असं एक क्षेत्र आहे, हा पेशा आहे, मी त्याला व्यवसाय अजिबात म्हणणार नाही. तर हे सगळं जाणीवपूर्वक जोपासत असताना विशेषतः तुमच्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये काय लक्षात आलं की कशा पद्धतीनं नेमके डोळ्यांचे आजार होतात आणि ते का होतात, त्याच्यामागची काय कारणं असू शकतात? हो, डोळ्यांचे जे आजार असतात, विविध आजार असतात, त्याच्यापैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू. तर मोतीबिंदू जो एक आजार म्हणण्यापेक्षा तो एक एज रिलेटेड चेंज आहे आणि जे देवाने जी दिलेली आपल्याला लेन्स असते डोळ्यामध्ये ती वयोमानानुसार हळूहळू त्याचा ओपेकनेस किंवा त्याच्यात घट्टपणा निर्माण होतो आणि त्यालाच आपण तो पांढरा होतो, म्हणून तो पांढरा दिसतो, म्हणून ते पूर्वीपासून त्याला मोतीबिंदू असं एक नाव पडलेलं आहे. तर मोतीबिंदू जो आहे तो जास्त करून तो एक 50 नंतर बघितला जायचा पूर्वी, पण सध्या काय होतं आहे की जीवनशैलीच्या बदलांमुळे 40शीत किंवा 30शीत देखील मोतीबिंदूचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याचबरोबर काही कारणास्तव पिडियाट्रिक कॅटरॅक्ट्स म्हणजे लहान मुलांमध्ये देखील मोतीबिंदू असणे हे देखील आपल्याला बघण्यास येते. तर रेग्युलर आय चेकअपमध्ये हे सगळं आपल्याला समजेल की जर एखाद्याला मोतीबिंदू असेल तर तो मोतीबिंदू वाढून त्याचं कॉम्प्लिकेशन होणार नाही, ह्याकरता रेग्युलर आय चेकअपमध्ये हे आपल्याला बघण्यास मिळेल. जर एखाद्याला आधीच समजलेलं आहे की मोतीबिंदू आपल्याला आहे तर त्यानुसार योग्य त्या वेळेमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याआधीच जर ऑपरेशन करून घेतलं तर त्याला नक्कीच नंतर देखील एक सुदृढ दृष्टी उपलब्ध होईल ऑपरेशन नंतर देखील. आता काचबिंदू जो आहे, काचबिंदूचा अर्थ असतो त्याच्यामध्ये जी डोळ्याची नस असते ती डोळ्यांचं प्रेशर वाढल्यामुळे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी बदल होतात, परमनंट चेंजेस होतात. पण जर हेच आधी आपल्या लक्षात आलं की एखाद्या पेशंटचा डोळ्याचं प्रेशर वाढलेलं आहे किंवा नसेमध्ये बदल होत आहेत तर त्यानुसार आपण आधीच पेशंट्सला मेडिकेशन स्टार्ट करून हे बदल त्याच जागी आपण थांबवू शकतो आणि भविष्यात होणारी जी कायमस्वरूपी नजरहानी आहे, दृष्टीहानी आहे ती आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर एक विषय आपला असतो की डोळ्यांचे इन्फेक्शन्स म्हणजेच कम्युनिकेबल डिसीजेस ऑफ द आईज म्हणजे कंजंक्टिव्हायटिस. कंजंक्टिव्हायटिस हा सहसा पावसाळ्यामध्ये त्याचा संसर्ग जास्त होतो. तो संसर्ग का बरे होतो? कारण की इन्फेक्शन्स जर एका पेशंटला किंवा काही पेशंट्सना झालेलं असेल आणि त्यांनी ज्या सरफेसवरती किंवा त्यांनी यूज केलेल्या गोष्टींना अशा जर वेगळ्या व्यक्तींनी ज्यांना इन्फेक्शन नाही आहे त्याला स्पर्श करून त्यांनीच जर आपल्या स्वतःच्या डोळ्याला स्पर्श केला तर बॅक्टेरियल किंवा व्हायरल कंजंक्टिव्हायटिस हा आजार होऊ शकतो. त्याच्यापासून बचाव म्हणजे काय की सतत आपले हात हँडवॉश करत राहणे, ज्यांना
कंजंक्टिव्हायटिस झालेला आहे, घरी ज्यांचे डोळे आलेले आहेत त्यांना थोड्या दिवसांकरता थोडंसं सेपरेट ठेवणे. आता कोरोनामुळे आपण हे सगळं आपण शिकलेलोच आहोत की त्या पेशंटला वेगळं ठेवायचं थोडे दिवस, त्याची काळजी घ्यायची. मात्र त्याच्या संपर्कात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्याचे जे कपडे आहेत ते वेगळे धुतले गेले पाहिजेत, त्या वस्तू स्टरलाइज वेगळ्या गेल्या पाहिजेत. पेशंट्सना ड्रॉप देखील टाकावे लागतात. जर पेशंट स्वतः ड्रॉप टाकू शकतील तर अगदी चांगली गोष्ट आहे, पण जर लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील जे स्वतः ड्रॉप टाकू शकत नाही आहेत तर त्यांचे जे केअरटेकर्स आहेत त्यांनी असे ड्रॉप्स घातल्यानंतर डोळ्यातले इन्फेक्शन कंट्रोल करण्याकरता जे ड्रॉप्स टाकायचे असतात ते टाकल्यानंतर त्यांनी स्वतःचे हँड्स एकदम म्हणजे हात व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजेत, स्टरलाइज केले पाहिजेत. आणि ज्यांना इन्फेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांना डायरेक्ट टच करणे हे जर त्यांनी टाळलं तर खूप बरं होईल. त्यामुळे संसर्ग निश्चितच कंट्रोलमध्ये येईल. वा, फार उपयुक्त अशी माहिती आपण देत आहेत मॅडम. आपण उल्लेख केला मगाशी लहान मुलांच्या हे नेत्रविकार किंवा ती वाढती समस्या आहे आणि विशेष करून पालकांच्या दृष्टीने सुद्धा हे फारच आहे. अर्थात टी व्ही पुढे आपण मॅक्सिमम लोक मॅक्सिमम टाईम म्हणजे स्क्रीन टाईम जास्त सगळ्यांचा होतोय सध्या. तर या पार्श्वभूमीवर ही समस्या जी आहे वाढती तिच्याकडे आपण कसं बघतात आणि ती कमी करण्यासाठी किंवा तिची इंटेन्सिटी तीव्रता कमी करण्यासाठी आपण पालकांना नेमका काय सल्ला देणार? डेफिनेटली सर, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा प्रश्न सध्या सगळ्याच पालकांना भेडसावतोय. आमची मुलं जास्त स्क्रीनवरती असतात, मोबाईल सोडतच नाही आहेत, मॅडम काय करू? ते छोट्या छोट्या मुलांना घेऊन येतात, 2-3 वर्षाच्या मुलांना, आणि म्हणतात की मॅडम तुम्ही प्लीज ह्यांना सांगा ते मोबाईल सोडत नाही आहेत. तर गमतीची बाब अशी आहे की मी आधी तर पालकांनाच रागवते. मी त्यांना म्हणते की त्या मुलाचं तर मोबाईल नाही आहे तर मग तुम्ही कशाला मोबाईल देता एवढ्या लहान मुलांना? तर बरेच वेळेला काय असतं की घरी पालक देखील व्यस्त असतात, तर त्यांना असं वाटतं की आम्ही थोडंसं हे काम करतो तोपर्यंत घे बाबा तू मोबाईल, तू थोडंसं तुझं काहीतरी बघ, थोडं कार्टून बघ, थोडे काहीतरी नर्सरीचे राईम्स बघ. मग ही अशी सवय लागत जाते आणि जे मोबाईलचे किंवा स्क्रीनचे जे आपल्या मेंदूवरती होणारे इफेक्ट्स असतात दे आर सिमिलर टू ॲन ॲडिक्शन. म्हणजे व्यसन निर्माण करणाऱ्या ज्या बाबी असतात तर त्या जशा काम करतात तसंच स्क्रीनचं देखील जे काम आहे ते आपल्या मेंदूवरती होत असतं. तर जे एक 10-15 मिनिटांनी जे हे सुरू झालेलं जे असतं ते हळूहळू तासनतास कधी वाढतं ते त्या मुलांना देखील समजत नाही आणि पालकांना देखील समजत नाही. लहान मुलांची मनं फार निरागस असतात, त्यामुळे ते लगेच त्या स्क्रीनकडे आकर्षक होतात. त्याच्यामध्ये जे रंगसंगती असतात मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये त्या खूप आकर्षक असतात. त्यामुळे त्यांना काय वाटतं की हे खेळणी खेळण्यापेक्षा मोबाईल घेऊन बसलेलं आपल्याला आपला म्हणजे जास्त वेळ चांगल्या रीतीने जाईल असं त्यांना वाटतं. तर ह्याच्यापासून सावधान राहण्यासाठी मुळात म्हणजे लहान अगदी जी कोमल वयोगटातली जी मुलं असतात, 1, 2, 3 वर्षाची जी मुलं असतात, पालक जे अगदी अभिमानाने सांगतात की बघा बघा आमचा मुलगा एवढा छोटा आहे तरी देखील तो मोबाईल किती छान ऑपरेट करतो, हे जे कौतुक करणं आहे ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. कारण नवी जी येणारी पिढी आहे ती तंत्रज्ञानाविषयी ती जास्त प्रगत आहे. कारण जन्मतःच त्यांना वेगवेगळ्या स्क्रीन्स दिसतात, वेगवेगळे गॅजेट्स दिसतात. त्यामुळे आपल्या पिढीपेक्षा आपली मुलं ही जास्त प्रगत आहेत. त्यातच आपण जर त्यांना अर्ली एक्सपोजर देऊ, जर लवकरच जर आपण त्यांना मोबाईल किंवा इतर जर स्क्रीन्स त्यांच्या हातामध्ये देऊ तर ते निश्चितच त्याच्यामध्ये लवकर पारंगत होणार आहेत. पण ह्याच्यामध्ये नुकसान त्यांचंच आहे. कारण जेवढ्या लहान वयोगटामध्ये स्क्रीन्सचा वापर सुरू होईल तितकंच चष्मा लागण्याचं आणि चष्म्याचा नंबर वाढण्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्याचबरोबर जर मुलांना ह्याचं व्यसन लागलं की आपण नेहमीच स्क्रीन आपल्याकडे हे आहे, आयपॅड आहे, आपल्याकडे मोबाईल आहे, आपण त्याच्यावरतीच आपण टाईम स्पेंड करू, तर जे आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्याशी त्यांचं काही म्हणजे एक्सपोजर त्याला काही त्यांचं होतच नाही. लोकांबरोबर कसा संवाद साधायचा किंवा आपल्याच वयोगटातल्या आपल्या मित्रांशी आपण कसं खेळायचं किंवा त्यांच्याबरोबर आपण कसं बोलायचं, ह्याचे जे सुरुवातीपासूनचे जे हे एकमेकांशी जे सोशल जे इंटरॅक्शन असतं ते त्यांचं फार कमी होत चाललेलं आहे. तर हे जे एक्सपोजर आहे मोबाईलचं ते कमी केलं पाहिजे. डोळ्यांचे अनेक त्रास मोबाईल एक्सपोजरमुळे होतात, जसं अर्थात चष्म्याचा नंबर लागणे व चष्म्याचा नंबर जर
ऑलरेडी असेल तर तो वाढणे हे त्रास होतात. त्याचबरोबर जर तासनतास मोबाईल मुलं बघत असतील तर ड्रायनेस ऑफ द आईज होतो, त्यांचे डोळे लगेच लाल होतात, ते सतत डोळे मिचमिच करत असतात. मग पालक ते देखील कंप्लेंट्स घेऊन येतात की हा सारखा डोळे मिचमिच करतोय किंवा डोळ्याची आगाग होतीये असं म्हणतोय. तर ह्याच्या मागे कारण हेच की इन्क्रीज्ड स्क्रीन टाईम. सध्या बरेचसे हे असतात की शाळांमध्ये आपल्याला नोट्स मिळतात किंवा शाळांमध्ये आपल्याला काहीतरी त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती त्यांचे वर्कबुक्समध्ये काय लिहायचं हे सगळी माहिती येते. तर मी पालकांना बरेच वेळेला म्हणते की तुम्ही त्याचं प्रिंटआउट काढा. ते प्रिंटआउट जे आहे ते मग ठीक आहे पेपर कॉन्झर्वेशनचा भाग येतो, तर आपण जे प्रिंटआउट काढलेलं आहे ते त्याच्या ज्युनियर बॅचला आपण ते फॉरवर्ड करू शकतो. त्यामुळे आपल्या मुलाच्या डोळ्यांची तर निगा आपण राखू, पण त्याच्या ज्युनियर बॅचेसचे जे आहेत त्या मुलांना जर आपण ते नोट्स फॉरवर्ड केले किंवा तेच जर आपण वापरा म्हणून सांगितलं तर त्यांच्या देखील डोळ्यांची काळजी घेण्यात येईल. तर मोबाईल आणि स्क्रीनपासून फार कमीत कमी वेळ आपण मुलांना आपण ते एक्सपोजर दिलं पाहिजे. वा, फारच म्हणजे उपयुक्त मांडणी आपण करतात आणि माहिती पण देत आहेत. कारण मैदानावर कमी आणि मुलं टी व्ही समोर जास्त दिसतात, तर ते म्हणजे हा चिंतेचा विषय आहे सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून. तर याच्या अनुषंगानेच मला असं विचारायचं की विटॅमिन्स लहान मुलांचे एकूणच आरोग्य आणि विशेषतः डोळ्यांचं आरोग्य ते जपण्यासाठी म्हणून आणि ते सुदृढ पुढची पिढी तयार होण्यासाठी म्हणून तुमच्या कुठल्या टिप्स असतील, कुठले कुठले विटॅमिन्स सप्लिमेंटरी म्हणून आपण घेतले पाहिजे? दॅट्स माय फेवरेट टॉपिक सर. कारण की विटॅमिन ए, विटॅमिन सी, ॲस्टाझॅन्थिन, झिओझॅन्थिन हे सगळे जे आहेत मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स, तर ह्याचा फार डोळ्यांची निगा राखण्यामध्ये आणि त्याच्या सुदृढतेसाठी फार आवश्यकता आहे. आता विटॅमिन सी रिच फूड्स म्हणजे कोणते, तर सगळे सिट्रस फ्रूट्स म्हणजे आपले संत्री, मोसंबी, त्याच्यानंतर लिंबू, तर ह्याचा आहारात आपल्या तसाही समाविष्ट असतोच. तर ह्याचं जरा प्रमाण जरा जास्त वाढवायचं. त्याच्यानंतर आपले येलो कलरचे फ्रूट्स म्हणजेच आता मँगोचा आता आपला सीझन आहेच, आंब्याचा सीझन आहे, तर आंबा, पपई ह्याच्यामध्ये विटॅमिन अ आणि विटॅमिन सी ह्याचं फार मोठं प्रमाण असतं, तर ते देखील आपण मुलांना देऊ शकतो. मग हिरव्या पालेभाज्या त्याच्यामध्ये पालक ह्याच्यामध्ये विटॅमिन एचं फार जास्त प्रमाण आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीज आहेत, ब्लूबेरीज आहेत, जे वेगवेगळे बेरीज असतात त्याच्यामध्ये देखील डोळ्यास उपयुक्त असे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. त्याच्यानंतर जर्दाळू ह्याच्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये डोळ्यास उपयुक्त असे न्यूट्रिएंट्स असतात. तर ह्याचं सगळ्याचं जर आपण सेवन केले तर अर्थातच डोळ्यांची आपली निगा आपोआपच चांगली राखली जाईल. सगळ्यात फेवरेट म्हणजे गाजर. सगळेच आपण म्हणतो की डोळ्याची निगा राखा, गाजर जास्त खायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये देखील विटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं. तर गाजर आपलं जे सीझन असतं त्याच्यामध्ये निश्चित त्याचं सेवन आपण केलं पाहिजे. नॉनव्हेजमध्ये जर आपण म्हणलं तर अंड्यांमध्ये, मास्यांमध्ये आणि चिकनमध्ये जे म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात आणि बाकी न्यूट्रिएंट्स असतात, त्याच्यामुळे डोळ्यांना म्हणजे फार उपयोग होतो. तर जे नॉन व्हेजिटेरियन डाएट्सचे जे लोक आहेत त्यांना हे सगळे सेवन त्यांनी केलं तर अर्थातच डोळ्यांची निगा जास्त चांगल्या तऱ्हेने राखली जाईल. वा, आता आपण फळं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या आणि सगळ्यांच्याच एकूणच याच्यासाठी फार उपयुक्त अशी माहिती दिली, काही टिप्स पण दिल्यात आणि फळांचा उल्लेख पण आपण केला. पण हे जे पिकवणारे लोक आहेत आणि विशेषतः खानदेशातील शेतकरी बांधव आपले, ते ठिकठिकाणी बिचारे कष्ट करतात आणि मातीतून सोनं पिकवत असतात. खूप प्रतिकूल परिस्थितीतून त्यांना सामोरे जात असतात ते. पण त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे काही गोष्टी अशा असतात ते पिकांच्या सानिध्यात येतात, तिथल्या सगळ्या यायचा तर संसर्ग आणि ॲलर्जी, तर सगळ्याच ठिकाणी काही डॉक्टर रेणुका चव्हाण पोहोचू शकणार नाही. तर इंटिरियर जो भाग आहे आतला फार याच्यातला,
तर त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांना, आपण कष्टकरी शेतकरी लोकांना काय सांगू शकाल, विशेषतः ॲलर्जीच्या बाबतीमध्ये येस सर, काय जपलं पाहिजे नेमकं? निश्चित निश्चित. येस. शेतकरी बांधवांसाठी मी काही विशिष्ट टिप्स देऊ इच्छिते. कारण ते ज्या वेळेला शेतामध्ये असतात त्यावेळेला विविध पिकं असतात, त्याच्यामधून येणारे जे परागकण असतात त्याच्यामुळे ॲलर्जी होते जास्त प्रमाणामध्ये. तर ह्या परागकणांपासून ॲलर्जी होऊ नये म्हणून प्रोटेक्टिव्ह गॉगल्स नक्कीच ते लावू शकतात. म्हणजे त्यांचा जो परागकणांची जी एंट्री आहे ती डोळ्यामध्ये होणार नाही. दुसरी गोष्ट, गॉगल्स, प्रोटेक्टिव्ह गॉगल्स घातल्यामुळे जर काही अशी पिकं आहेत त्यांच्यामधून जर त्या शेतकरी बांधवांना फिरायचं आहे आणि त्यांचे पानांचे जे पाते असतात ते बरेच वेळेला डोळ्यांवरती कापून किंवा डोळ्याच्या सरफेसवरती कापून बऱ्याच वेळेला इजा होते. त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन्स होतात. आणि मग अर्थात तुम्ही जसं म्हणला इंटिरियरमध्ये असतात हे सगळे बांधव, त्यामुळे थोडीफार काहीतरी आपण बाबा 1-2 दिवस काहीतरी ट्रीटमेंट करूया आणि ते होईल आपोआप बरं असं त्यांना वाटतं. पण ते जोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतात तोपर्यंत ते फंगल इन्फेक्शन फोफावलेलं असतं आणि बरेच वेळेला अशा बांधवांना आपली दृष्टी कायमस्वरूपी गमवावी लागते. कारण की ते इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये पसरतं. तर प्रोटेक्टिव्ह गॉगल्स हा एकमात्र उपाय जर त्यांनी केला तर जो ऑक्युलर ट्रॉमा आहे, म्हणजे डोळ्यांना होणारी जी इजा आहे, डोळ्यांना ॲलर्जी करणारे जे एजंट्स आहेत, प्लस जर ह्या प्रोटेक्टिव्ह गॉगल्समध्ये सूर्यकिरणांपासून बचाव करण्याकरता अल्ट्राव्हायोलेट ए आणि अल्ट्राव्हायोलेट बी ह्या प्रकारचे जर प्रोटेक्टिव्ह गॉगल्स जर आपण वापरले तर त्यांना सूर्यकिरणांपासून देखील जी तीव्रता आहे त्या दाहापासून देखील त्यांचं संरक्षण होईल. त्याच्याबरोबरच जे व्यक्ती जास्त सूर्यकिरणात असतात, म्हणजेच जे अल्ट्राव्हायोलेट किरणांना जे एक्सपोज्ड असतात, त्यांच्यामध्ये डोळ्यांवर साय येणे किंवा टेरिजियम हा प्रकार देखील पाहण्यास मिळतो. डोळ्यांवरती जी साय येते ती जर योग्य वेळेमध्ये जर त्याचं ऑपरेशन झालं नाही तर त्याच्यामुळे देखील कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं. पण ते टेरिजियम होऊच नये म्हणून अल्ट्राव्हायोलेट ए अँड अल्ट्राव्हायोलेट बी प्रोटेक्टिव्ह गॉगल्स जर त्यांनी वापरले तर हे फार उपयुक्त त्यांच्यासाठी ठरणार आहे. अच्छा अच्छा अच्छा. आपल्या बोलण्यामध्ये गॉगलचा उपयोग आणि विशेषतः खानदेशातलं वाढतं तापमान, हा महाराष्ट्रभर उच्चांकी तापमान जे आहे आपलं, तो एक चर्चेचा विषय असतो. तर अशा याच्यामध्ये नेमके कुठल्या प्रकारचे आणि प्रतीचे गॉगल्स प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरायला हवेत? हो सर, अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण की बरेच आपले जे नागरिक असतात ते 2 व्हीलरवरती प्रवास करतात, त्यावेळेला गरम वारं देखील त्यांच्या डोळ्यांना लागतं, तापमान देखील जास्त असतं, प्लस जे किरणं असतात सूर्यकिरणं त्याच्यामुळे डोळे अत्यंत त्यांचे दिपतात. त्याच्यामुळे डोळ्यांना फार त्रास होतो, डोळ्यांचा दाह होतो, आगाग होते. जे वर्क कॅपॅसिटी असते लोकांची ती थोडी कमी होते कारण की त्यांना खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं. तर जे गॉगल वापरायचे असतात तर ते अल्ट्राव्हायोलेट ए अँड अल्ट्राव्हायोलेट बी प्रोटेक्टिव्ह असे गॉगल असायला पाहिजेत. म्हणजे सूर्यकिरणांपासून तर संरक्षण होईलच, पण जे अतिनील किरणं आपण ज्याला म्हणतो अल्ट्राव्हायोलेट रेज त्याच्यापासून प्रोटेक्शन होतं. प्लस गॉगल लावल्यामुळे जे वारं लागतं डोळ्याला, गरम वारं लागून जो कोरडेपणा येतो तो देखील येत नाही आणि अर्थातच प्रदूषणापासून, धुळीपासून देखील त्यांचं संरक्षण होतं. घरी आल्यानंतर त्यांनी जर थंडगार पाण्याच्या पट्ट्या जर डोळ्यांवरती थोड्या वेळासाठी ठेवल्या तर ते देखील म्हणजे जे दाह होतोय त्याचं शमन करण्यासाठी फार चांगला त्याचा उपयोग होईल. त्याबरोबरच जे बांधव आहेत त्यांना त्याच्यापासून देखील जर संरक्षण किंवा आराम मिळत नसेल तर ड्रॉप्स असतात डोळ्यामध्ये, गार कूलंट ड्रॉप्स असतात, त्या ड्रॉप्समुळे देखील बराच फायदा होतो. वा. आता IT प्रोफेशनल्स जे असतात, येस सर, त्यांना त्यांच्या जॉबमुळे त्यांची जबाबदारी पार पाडायलाच लागते, त्याला काही पर्याय पण नसतो, तर सतत त्यांना कॉम्प्युटरवर काम करायला लागतं. तर अशा वेळेस त्यांनी कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे बरं? हे आणि काही स्पेसिफिक असे एक्सरसाइजेस वगैरे असतात का त्याच्यासाठी सुद्धा? येस ते देखील मी सांगते. तर असं आहे की बरेच वेळेला OPD मध्ये जे आमचे पेशंट्स असतात, जे IT प्रोफेशनल्स आहेत किंवा ज्यांचं काम प्रामुख्याने हे स्क्रीनवरती आहे, असे बरेच पेशंट्स आम्हाला पाहावयास मिळतात. आणि त्यांची कंप्लेंट हीच असते की आमचे डोळे अत्यंत म्हणजे ते थकल्यासारखे असतात
नेहमी आम्हाला आराम मिळत नाही किंवा जरी आम्ही झोपतो त्यावेळेला देखील आम्हाला असं वाटत नाही की आमचे डोळे रेस्ट करतात, तर त्यांच्यासाठी मी एक खूप महत्त्वाचा एक सल्ला देते. आमच्या नेत्ररोगशास्त्रामध्ये रूल ऑफ 20 नावाचा एक नियम आहे स्क्रीन युजर्स करता. रूल ऑफ 20चा अर्थ असा असतो की दर 20 मिनिटाला 20 सेकंदांकरता 20 फूट अंतरावरती बघायचं आहे. म्हणजे सगळ्यात सोपं काय की दर 20 मिनिटाला आपल्या केबिनमध्ये खिडकी असतेच किंवा जर नसेल तर थोडंसं चालून खिडकीजवळ जायचं आहे आणि अगदी 20 सेकंदांसाठी लांबवर आपली दृष्टी जितकी जाईल तिथं बघायचं आहे आणि मनातल्या मनामध्ये 20 काउंट करायचं आहे. कारण की आपण 20 फूट दरवेळेला आपण मोजू शकत नाही आणि 20 सेकंद देखील आपण मोजू शकत नाही. त्यामुळे स्लोली हळूहळू आपण 1 ते 20 असं आपण मनातल्या मनात काउंट करायचं आहे आणि लांबवर दृष्टी आपण जितकं लांबवर आपली दृष्टी जाईल तिथे फोकस करायचं आहे. अँड अगेन यू कॅन कम बॅक टू युअर स्क्रीन आणि तुम्ही तुमचं काम करू शकता. बरेच IT प्रोफेशनल्स असतात ते म्हणतात की आम्हाला 8-8, 10-10 तास आमचं काम असतं, तर म्हणजे ते म्हणतात की नाही आम्हाला तर वेळ नसतोच. पण जर आपल्या जीवनशैलीमध्ये ही एक छोटीशी आपण जर हे केलं, आपण जर एक बदल आपण जर आणला तर त्यामुळे दृष्टी आपली स्वतःची दृष्टी आपण वाचवण्यासाठी किंवा आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी कामाची आपण फार म्हणजे त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये आपण योगदान स्वतःलाच देऊ शकतो. आपण व्हॉट्सॲपचे मेसेजेस मध्ये मध्ये वाचतोच, आपण टी ब्रेक्स घेतो, आपण वॉटर ड्रिंकिंग ब्रेक्स आपण घेतो, आपण आपला लंच ब्रेक घेतो, तर त्यावेळेला तर आपल्याला वेळ असतोच ना. मग दर 20 मिनिटाला 20 सेकंद आपण निश्चित काढू शकतो. ही एक छोटं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, याच्यामुळे भरपूर आपल्याला उपयोग होणार आहे. त्यात स्क्रीनपासून जे ब्लू लाईट येतो, जो ब्लू लाईट येतो त्या ब्लू लाईटमुळे डोळ्याच्या रेटिनांना अपाय होतो. तर तो थांबवण्यासाठी ब्लू ब्लॉक म्हणून चष्मे येतात. ज्या लोकांना चष्मे आहेत त्यांनी ब्लू ब्लॉक ह्या प्रकारच्या काचांमध्ये चष्मे तयार करून घेणे. ज्यांना चष्मे नसतीलही त्यांनी प्लेन चष्मा हा ब्लू ब्लॉकमध्ये वापरला तरी तो अत्यंत उपयुक्त ठरतो. तर रसिक मित्रांनो, आपण एका तरुण तडफदार आणि ऊर्जावान अशा लेडी डॉक्टरशी संवाद करतोय. खूप छान माहिती मॅडम आपल्याला देत आहेत आपल्या या संवाद कट्ट्यावर. मॅडम, मला या अनुषंगानेच पुढला प्रश्न असं करायचा आहे की खूपदा आपण अशा फसव्या जाहिराती वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात की चष्मा घालवा वगैरे 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 वगैरे. तर त्याच्यात किती तथ्य सत्य असतं आणि काय पथ्य पाळलं पाहिजे? शुअर सर, प्लीज. हो, तर असं आहे की चष्मा घालवणे ह्याच्यामध्ये लोकांना म्हणजे आपल्या समाजामध्ये असं खूप एक इंटरेस्ट असतो की अरे नाही, चष्मा लागला म्हणजे बाबा काहीतरी समथिंग इज रॉंग, लेट्स गेट रीड ऑफ इट. तर ह्याच मानसिकतेचा फायदा घेऊन बऱ्याच फसव्या जाहिराती असतात की हा अमुक ड्रॉप टाका तर मग चष्मा जाईल किंवा अमुक गोळी घ्या तर चष्मा जाईल. तर मी एक माझ्या रसिकांना सांगू इच्छिते की चष्मा जाणे किंवा चष्मा घालवणे ह्याकरता आमच्या शास्त्रामध्ये प्रॉपर एक सर्जरी आहे ज्याला आपण लेझिक सर्जरी म्हणतो. ह्या लेझिक सर्जरीच्या आणि त्याच्या प्रकारच्या ज्या अद्ययावत किंवा ॲडव्हान्स्ड सर्जरीज आहेत त्याच्या मदतीनेच आपला चष्मा जाऊ शकतो. असा कोणता जर ड्रॉप टाकून चष्मा जाणार असता तर आम्ही रोज कशाला लोकांना चष्मे दिले असते किंवा आम्ही कशाला त्यांना म्हणलं असतं की तुम्ही सर्जरी करून घ्या. आता ही जी लेझिक सर्जरी असते ती देखील एका विशिष्ट वयोगटानंतरच करायची असते. मुलं ज्या वेळेला मोठी होतात 18-20 वयोगटानंतरच आम्ही सल्ला देतो की ऑपरेशन जर चष्मा घालवायचं असेल तर करून घ्यायला हवं. जर असे जर काही तुम्ही जाहिराती बघितल्या की ड्रॉप टाकून म्हणजे आपला चष्मा जाईल किंवा अमुक गोळ्या घेऊन चष्मा जाईल तर त्याच्यावर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नेत्ररोग तज्ज्ञांना जाऊन कृपया त्याचा तुम्ही म्हणजे शहानिशा त्याची करावी आणि मगच असे औषधं आपण घ्यावेत. कारण बरेच वेळेला काय होतं की ओव्हर द काउंटर किंवा कुठून एखाद्या म्हणजे डॉक्टर नसलेल्या व्यक्तीकडून असे काही ड्रॉप्स घेतले जातात आणि मग त्या ड्रॉप्समुळे अपाय होतो म्हणून ते आमच्यापर्यंत येतात, नेत्ररोग तज्ज्ञांपर्यंत. जोपर्यंत नेत्ररोग तज्ज्ञांपर्यंत ते पेशंट्स येतात तोपर्यंत चष्मा तर काही गेलेला नसतोच, पण ते ड्रॉप्स घातल्यामुळे डोळ्यात आगाग होणे किंवा डोळा लाल होणे ह्या सगळ्या गोष्टींना मग आम्हाला ट्रीट करत बसावं लागतं. तर जरी कुणाला काही शंका असतील चष्मा कसा घालवायचा किंवा कोणता चष्मा वापरायचा ह्या बाबतीत सर्व सविस्तर माहिती तुमचे जवळचे नेत्ररोग तज्ज्ञ तुम्हाला देतील. तर एक
प्रॉपर सायंटिफिक तुम्ही एक ॲडवाईस घ्यायला हवी आणि अशा जाहिरातींवरती विश्वास ठेवू नये. अच्छा अच्छा अच्छा, फार महत्त्वाचं सूचना आपण खरं तर दिलेली आहे. मॅडम, आपण IMAच्या जी काही म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव जिल्ह्याची जी विंग आहे आणि त्याच्यातही परत महिला विंगच्या सचिव म्हणून कार्यरत आहात. अर्थातच म्हणजे बाय ऑल मीन्स यू डिझर्व, तुम्हाला जे पदं मिळालेली आहेत आणि पुरस्कार आणि आपला सन्मान जो ठिकठिकाणी झालेला आहे, तर केवळ सेवाभावी वृत्ती, केवळ नेत्रचिकित्सा किंवा हा सगळा जो प्रवास जो आपल्या चर्चेतनं पुढं आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण याच्यासोबतच जसं आमचं ब्रीद आहे की एक तरी छंद असावा, तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व मुळातच अष्टपैलू आहे. तर निवेदन असेल, सूत्रसंचालन असेल, तर याचा कितपत उपयोग तुमच्या पेशंट्सचं काउन्सिलिंग करताना, त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना तुम्हाला होतो, तर ते जरा शेअर करा ना. ते फार फार महत्त्वाचं आहे ते. हो हो, माझा म्हणजे पुस्तक लिहिणे हा प्रवास मी ह्याकरताच सुरू केला की मला माझ्या पेशंट्समध्ये किंवा जनसामान्यांमध्ये नेत्र रोगांबद्दल जागृती निर्माण करायची होती. तर लहानपणापासूनच मला वाचनाचा अत्यंत छंद आहे. माझे आजोबा मला नेहमी हिसाबनीतीची पुस्तकं आणून द्यायचे, तर मला त्या गोष्टी मला वाचायला अत्यंत आवडायच्या. आता गोष्टी मला ऐकायला वाचायला मला फार आवडायच्या, त्यामुळे वर्गात देखील जर कुठला तास रिकामा असेल किंवा काही ॲक्टिव्हिटी असेल तर माझे टीचर्स म्हणायचे की कुणी गोष्ट सांगणार का सगळ्यांना, तर त्यावेळेला नेहमीच माझा हात वरती असायचा आणि मग पुढे पुढे तर मला माझ्या वर्गामध्ये स्टोरी बुक म्हणूनच ओळख मला मिळाली की चलो रेणुका इज ऑलवेज फुल ऑफ सो मेनी स्टोरीज आणि ती नेहमीच आपल्याला किती छान पद्धतीने गोष्टी सांगते. त्याच्यानंतर जे वेगवेगळे शाळेमध्ये कार्यक्रम असतात, भाषण द्यायचं असतं किंवा काही प्रस्तुत करायचं असतं, वक्तृत्व स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये देखील नेहमीच माझा समावेश असायचा आणि मला नेहमी पहिलं बक्षीस मिळायचं. तर त्यामुळे मला आपल्याला एखादं जर मत किंवा एखादा आपल्याला जर विषयाची एखाद्या मांडणी करायची आहे तर ती समोरच्याला कशी पटकन समजेल किंवा त्यांना भावेल अशा सोप्या भाषेमध्ये कसं सांगावं ह्याची मुळं तिथून रुजू झालेली आहेत. त्यामुळे अर्थातच मला पेशंट काउन्सिलिंगमध्ये किंवा आज देखील जेव्हा मी IMA सारख्या मोठ्या स्तरावरती किंवा म्हणजे स्टेजेसवरती ज्या वेळेला मी सूत्रसंचालन करते त्यावेळेला मला त्याचा निश्चितच फायदा होतो. पेशंट्स जे असतात ते आधीच ज्या वेळेला आमच्याकडे येतात ते आधीच थोडे चिंतित असतात, काही थोडे घाबरलेले देखील असतात. मग त्यांना जर असं खूप कडक भाषेमध्ये किंवा असं फार जर असं करा असं करून जर सांगितलं तर ते अजून ते थोडे कोमेजतात किंवा घाबरतात. तर आय ऑलवेज ट्राय की त्यांना जे म्हणजे त्यांना फ्रेंडली अशा भाषेमध्ये मी नेहमी त्यांचं काउन्सिलिंग करत असते आणि त्यामुळे नेहमीच माझ्या पेशंट्सना एक दिलासा असतो की ठीक आहे, मॅडमने आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे आणि आमचा जो पण काही त्रास आहे तो नक्कीच कमी होईल आणि त्याच्यापासून आम्हाला मुक्तता मिळेल. वा वा वा. मॅडम, आपलं जे OIC हे जे पुस्तक आपण पहिलं लिहिलं, मला वाटतं हा आपल्या खानदेशातील, मी आपल्या रसिक मित्रांना खास उल्लेखाची गोष्ट अशी मित्रांनो की अशा प्रकारचं धाडस करणाऱ्या ह्या पहिल्या नेत्रतज्ञ आहे, किंबहुना हा पहिला प्रयत्न आहे, म्हणून स्पेशल आपलं अभिनंदन. थँक्यू सर. तर याचा जो प्रकाशन सोहळा झाला पुण्यामध्ये आणि ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन त्यावेळेस उपस्थित होत्या, किंबहुना त्यांच्या शुभ हस्तेच हे बुक रिलीज झालेलं आहे की ज्याला बेस्ट सेलर ॲमेझॉनचा तो किताब मिळालेला आहे. तर तो कसा एक्सपिरियन्स होता बरं, एक लेखिका म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून सुद्धा? येस, म्हणजे अत्यंत छान एक्सपिरियन्स मिळाला मला. नेहमीच आम्ही ॲज अ डॉक्टर्स वी गो टू डिफरंट कॉन्फरन्सेस, तर तिकडे सगळं म्हणजे मेडिको वातावरण असतं, सगळे म्हणजे डॉक्टर्स असतात तिकडे. आता ह्या सोहळ्यास मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला तिथे अत्यंत नामवंत ऑथर्स तिकडे होते आणि त्यावेळेला मीन्स दॅट ग्रुप वॉज व्हेरी डिफरंट
डिफरंट. तर मला तो एक वेगळा अनुभव आला की म्हणजे ऑथर्समध्ये आपण आज बसलेलो आहोत. तर अर्थातच बीइंग अ डॉक्टर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय मेडिकल प्रोफेशन. बट देन अगेन वेन आय वॉज इन बिटवीन द ऑथर्स, मला त्यावेळेला अत्यंत छान वाटलं की सगळे वेगवेगळ्या विषयांवरती ज्यांनी आपली पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, आपण अशा व्यक्तींमध्ये आज आपण बसलेलो आहोत. मला अत्यंत छान वाटलं. आणि अर्थातच भाग्यश्री पटवर्धन ज्या अभिनेत्री आहेत त्यांचं देखील माहेर सांगलीचंच आहे आणि मी देखील सांगलीचीच आहे. त्यामुळे मला ते दॅट वॉज वन स्पेशल मुमेंट की वाव, म्हणजे त्यांच्या हस्ते आपलं पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, ह्याचा मला फार अभिमान आहे. आणि आज ॲमेझॉनवरती माझं पुस्तक ज्या वेळेला बेस्ट सेलर ठरलेलं आहे त्यावेळेला मला ह्याची एक मला प्रचिती मिळते की ज्या इंटेन्शननी मी हे पुस्तक लिहिलं होतं की हे मॅक्सिमम लोकांपर्यंत जावं आणि त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करावं, तर त्याच उद्देशाने ज्या वेळेला मी लिहिलं होतं तेव्हा मला हे बेस्ट सेलर झाल्यावर मला ह्याचा फीडबॅक मिळतो की ते लोकांना देखील तितकंच आवडत आहे. तर मी फार ऋणी आहे सगळ्या लोकांची, माझ्या फॅमिली मेंबर्सची, समाजाची, की त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केलेला आहे आणि आज माझ्या पुस्तकाला देखील भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. छान, खूप छान माहिती आपण शेअर करतायत. तर ह्या अक्षर सेवेच्या बाबतीमध्ये मग अजून एक त्याला या अनुषंगानेच माझा पुढला प्रश्न आहे की मराठीत अनुवाद करायचं वगैरे काय त्या दिशेने काही प्रयत्न? कारण आपल्या बकेट लिस्टमध्ये अनेक गोष्टी असतात की आपण हे करूया, ते करूया, ते करूया. तर आपला ग्रामीण भाग लक्षात घेता आणि मराठी भाषिकांची संख्या जास्त लक्षात घेता त्या दिशेने आपला काही प्रयत्न असेल का भविष्यात? असेल, कारण ज्या वेळेला माझं पुस्तक लेखनाचं काम सुरू होतं त्यावेळेला म्हणजे पुस्तक माझं जे आहे ते एका जागतिक स्तरावरती प्रकाशित होणार आहे हे मला माहिती होतं. त्यामुळे ते इंग्रजी भाषेमध्ये लिहिणे आवश्यक होतं कारण ते जगभरामध्ये ॲमेझॉनवर प्रकाशित झालेलं आहे. पण आता जितके माझे म्हणजे वाचक आहेत त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की मराठीमध्ये देखील कृपया तुम्ही याचा अनुवाद करा, कारण आम्हाला ते एखाद्याला जर भेट द्यायची असेल किंवा आमचे स्टाफ आहेत किंवा आम्हाला आमच्या गावाकडे जर हे पुस्तक कुणाला भेट द्यायचं असेल तर मराठीमध्ये निश्चित ह्याचा अनुवाद करा असं मला फार लोकांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार मी निश्चितच पुढची पावलं उचलत आहे. लवकरच मराठीमध्ये देखील अनुवादित पुस्तक आपल्याला पाहावयास मिळेल. वा, त्यासाठी आमच्या अख्ख्या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीनं आणि ह्या हॉबीडू ह्या संवाद कट्ट्याच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुमच्या मनातले सगळे संकल्प सिद्धीला जावो, कारण ती ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. आणि आज संवाद कट्ट्यावर तुम्ही आलात आणि अत्यंत उपयुक्त माहिती, डोळा या अत्यंत महत्त्वाच्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या शरीर रचनेमध्ये सौंदर्य असलेला तो अवयव आहे, याच्या अनुषंगानं त्याची स्वच्छता, त्याची निगा कशा पद्धतीने राखायला हवी आणि काय टाळायला पाहिजे, फसव्या जाहिरातींनासुद्धा बळी पडायला नको, इतकी छान जनजागृतीपर अशा सगळ्या टिप्स तुम्ही या कट्ट्यावर येऊन गप्पांमधनं दिलेल्या आहात. काय बरं तुमचे संकल्प आहेत थोडक्यात आपल्याला जाता जाता ऐकायला आम्हाला आवडेल? सर, माझे वेगवेगळे संकल्प आहेत. प्रामुख्याने त्याच्यामध्ये मी 3 गोष्टींचा समाविष्ट करू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे नेत्रसेवा ही मी सातत्याने देत राहणार आहे समाजाच्या सर्व स्तरांकरिता. दुसरी गोष्ट, शिक्षणासाठी मी काही ना काहीतरी योगदान करत राहीन आणि ते माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहे की जे मुलं असतात, जे अंडर प्रिव्हिलेज्ड मुलं असतात त्यांच्यासाठी काही उपक्रम राबवायचं माझ्या मनामध्ये आहे. आणि तिसरी गोष्ट, जे वृद्ध लोक असतात त्यांच्यासाठी देखील काही माझ्याकडून योगदान किंवा त्यांच्या हितार्थ मी काही करू शकले तर मला अत्यंत आनंद होईल. माझं असं आहे की मी ह्याच्या बाबतीत मला फार महत्वाची जाणीव आहे की आज मी जिथे आहे, ज्या पदावरती आहे, जे शिक्षण मला अवगत झालेलं आहे त्यामध्ये प्रत्येक स्तरावरती, प्रत्येक स्टेजवरती समाजाची नेहमीच मला मदत राहिलेली आहे. आणि आज ज्या वेळेला मी एक उच्च शिक्षित डॉक्टर म्हणून ज्या वेळेला मी स्वतःला म्हणतीये त्यावेळेला माझ्यातर्फे मी समाजासाठी कितपत मी योगदान देऊ शकेन ह्याच बाबतीत माझं नेहमी एक ध्येय आणि निर्धार असतो. त्या बाबतीत मी नेहमीच काम करत राहीन. खूप छान. सामाजिक दायित्व हे फार महत्वाचं आहे. ते भान असणं या सगळ्या जर्नीमध्ये ते जास्त महत्वाचं.
मला सगळ्यांना असं वाटतं. आमच्या सगळ्या टीमच्या वतीने आणि या आमच्या सगळ्या रसिक मित्रांच्या वतीनं तुमच्या सगळ्या संकल्पांसाठी मनापासून शुभकामना. विश यू ऑल द बेस्ट. आणि कट्ट्यावर आल्याबद्दल आणि छान संवाद साधल्याबद्दल पुन्हा मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं मनापासून आभार. धन्यवाद. मी तुमचे मल्हार कम्युनिकेशन्सचे आणि सर्व टीम्सचे आभार व्यक्त करते. आज मला तुम्ही इथे निमंत्रित केले आणि माझ्या मनातल्या काही गोष्टी ऐकल्या. थँक्यू सो मच सर. थँक्यू. Audio Jungle.